नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युग परिवर्तक करिअर अकॅडमीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा माझं नाव सांगतो, माझी ओळख. माझं नाव संतोष पाटील, माझं गाव आहे, शिक्षण माझं MA झालं आहे इकॉनॉमिक्समध्ये आणि शिवाजी पेठ हिंदगाव तालमीत आपला क्लास आहे, आपली अकॅडमी आहे युग परिवर्तक करिअर अकॅडमी. या अकॅडमीमध्ये पोलीस भरतीपासून ते PSI STI म्हणजे क्लास 2, त्याच्यानंतर सरळ सेवा आणि पोलीस भरती याचे क्लासेस आपल्याकडे चालतात. याचं कोचिंग आपण आपल्या विद्यार्थ्यांना देत असतो. याच्यामध्ये दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. म्हणजे ज्या मुलांना पोलीस भरती करायची आहे किंवा PSIची एक्झाम त्यांना द्यायची असेल तर त्यांच्यासाठी लेखी परीक्षा आणि प्लस आपल्या पलीकडेच क्रीडा संकुल नावाचं ग्राउंड आहे. त्या ग्राउंडवरती आपले फिजिकलसाठीचे शिक्षक आहेत विवेक उघडे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण फिजिकल ही विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तसं बघितलं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खास एका इंटेन्शननं तयार करतो आपण की जी एक्झाम आपण घेतलेली आहे त्या एक्झामचं एक्सप्लेनेशन आपल्याला द्यायचं आहे. पण त्याच्यापूर्वी 1-2 मिनटं तुमची घेतो. मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, डायरेक्टली आपण व्हिडिओकडे वळणार आहे. पण 2 मिनटामध्ये काही गोष्टी कानावरती आल्या, त्याचं थोडंसं स्पष्टीकरण किंवा मन मोकळेपणा तुमच्याशी बोलणं गरजेचं वाटतं आहे, म्हणून फक्त सांगतो. एक मुद्दा हा आला चर्चेला की संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण 10 ठिकाणी हे सेंटर दिलेले आहेत आणि 10 ठिकाणी हे स्पर्धा अरेंज करतो. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये टेस्ट सिरीज अरेंज करण्यापाठी इंटेन्शन काय, हा एक प्रश्न आला. तर मला असं वाटतं की मला सांगायचं आहे आपल्या सगळ्यांना आवर्जून. इंटेन्शन हे आहे मित्रांनो की अगदी ग्रामीण भागामध्ये किंवा अगदी कडेकोपऱ्यामध्ये जिथंपर्यंत क्लासेस पोहोचलेले नाही आहेत त्या भागातल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणं. मग त्यासाठीच आम्ही हे सेंटर निवडलेले आहे. फक्त कोल्हापूर जिल्ह्यात एका ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी परीक्षा घेऊन आपल्याला चंद्रसारख्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचता येणार नाही. मग त्यासाठी आम्ही हे स्पॉट निवडलेले आहेत की कुठल्या विद्यार्थ्याला कुठला स्पॉट जवळचा होऊ शकतो व तो विद्यार्थी त्या स्पॉटवर येऊ शकतो आणि परीक्षा देऊ शकतो. त्याच्या पाठीमागे इंटेन्शन हे आहे की लेखी परीक्षा जी आहे तिचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगणं. सगळ्यात महत्त्वाचं इंटेन्शन आहे, महत्त्वाचा उद्देश आहे तो हा आहे. आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये विशेषतः फिजिकल मुलांचं एकदम चांगलं असतं पण लेखीला ते मुलं कमी पडतात. तर त्याच्यामुळं जी मुलांचं लेखी कमी पडते की लेखीची तयारी कमी पडते तर त्या मुलांच्यामध्ये एक उत्साह निर्माण करणं पोलीस भरती तोंडावरती आहे. त्यासाठी आम्ही स्पर्धा अरेंज केलेली आहे. याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये असंही ऐकायला आलं की पैसे मिळू नये हे इंटेन्शन आहे का, त्या इंटेन्शननं तुम्ही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत का. तर मला तुम्हाला सांगावं वाटतं, आवर्जून सांगावं वाटतं, कोल्हापूरपासून साधारणतः 125 किलोमीटर 130 किलोमीटर अंतरावरती आमचं शेवटचं सेंटर आहे मजले कारवे या ठिकाणी. तर त्या ठिकाणचा विषय त्या ठिकाणचा जर थोडासा अभ्यास केला आपण तर असं लक्षात येईल की तिथंपर्यंत एका वेळेस पोहोचण्याचा टीम पोहोचण्याचा आपला जो खर्च आहे तो साधारणतः 10,000च्या आसपास आहे. 3 वेळेस तिथंपर्यंत पोहोचायचं म्हटलं तर साधारणतः 30,000चा खर्च आहे. जी परिस्थिती चंदगडची आहे तीच थोड्याफार फरकानं महागावची आहे, थोड्याफार फरकानं पण थोड्याफार कमी अधिक खर्चानं हीच परिस्थिती सरूडची आहे, काही प्रमाणामध्ये हीच परिस्थिती सांगलीची आहे. मग या ठिकाणी पोहोचण्याचा खर्च त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या झेरॉक्सचा खर्च, कलर प्रिंट तुम्हाला जे दिलेले आहेत उत्तरपत्रिका म्हणून त्याचा खर्च आणि ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त सेंटर्स मॅनेज करण्याचा खर्च. सेंटर्सची माझ्याकडून काय सेंटर्सलाही माझ्याकडून काय अपेक्षा आहे की सर पुन्हा मुलाची पाकळी काय तर तुम्हाला जेवढे होईल ते आम्हाला मदत करावी. त्याच्या व्यतिरिक्त अजून म्हटलं जो खर्च अजिबात दिसत नाही तो सगळ्यात मोठा खर्च आहे जाहिरातीचा. या सगळ्यावरती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे. माझ्या खिशातले स्वतःचे म्हणजे 2-2.5 लाख रुपये मी स्वतः स्पेंड केलेले आहेत आणि त्यातून आपण ही स्पर्धा अरेंज केलेली आहे. त्याच्यामुळं पैशासाठी आम्ही हे सगळं अरेंज करतोय हा आरोपच पूर्ण चुकीचा आहे, निराधार आहे. आणि अजून एक मुद्दा हा आला की काही ठिकाणी आम्हाला असं बोललं गेलं की आमच्या अकॅडमीची मुलं तुमच्याकडे पाठवायची स्पर्धेसाठी, म्हणजे आमची मुलं तुम्ही पळवून घेणार का. तर असाही एक आक्षेप आला. तर त्यांना असं मला सांगायचं आहे की आपण आपल्या अकॅडमीमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांना विचारावं की त्याच्यामध्ये किती मुलांची परिस्थिती अशी आहे जे 2-2 वेळेस क्लासेस करणं, 2-2 वेळेस फी भरणं त्यांना परवडणार आहे. आम्हाला कुठल्याही क्लासेसच्या अकॅडमीचे कुणाची मुलं फोडायची नाही आहेत. आम्हाला अशी मुलं नको आहेत. आम्हाला पर्टिक्युलरली जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना चालू करायचं आहे या क्षेत्रामध्ये यायचं त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा आमचा हेतू आहे. आणि काही मुलं अशी आहेत की ज्यांना अजूनही प्रॉपर मार्गदर्शन झालेलं नाही आहे. एक साधारणतः 2 महिन्यापूर्वी मला एका विद्यार्थी असा भेटला आणि एक टेस्ट अरेंज केली होती भगवतीमध्ये. ते टेस्ट सोडून तो विद्यार्थी मला अप्रोच झाला, मला येऊन भेटला आणि मला म्हटला की सर 8 वर्ष मी पोलीस भरतीचा अभ्यास करतोय पण मला फर्स्ट टाईम असं कळलं तुमची टेस्ट सोडल्यानंतर की या प्रकारे सुद्धा प्रश्न फ्रेम होऊ शकतो परीक्षेला. मी मॅप रेडीवरती भूगोलावरती, भारताच्या भूगोलावरती, महाराष्ट्राच्या भूगोलावरती हे प्रश्न फ्रेम केलेले होते आणि ही त्याला मला माहितीच नव्हती. आणि कदाचित हे कारण असेल की मला 7 ते 8 वर्ष लागली पोलीस भरती करायला. मग पर्टिक्युलरली अशा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचणं ज्यांना आमच्या मार्गदर्शनाची गरज आहे तर हा आमचा त्याच्यातला प्रमुख मेन इंटेन्शन आहे. आणि त्यासाठीच ही आमची कटपट चाललेली आहे. ह्यासाठीच आम्ही एवढे सगळे गेले 2-3 महिने राबत आहे. आणि त्या अनुषंगानंच आता हे तुमचं थोडंसं आजपर्यंत स्पर्धा बऱ्याच ठिकाणी आयोजित केल्या गेलेल्या आहेत.
पण त्या स्पर्धेचं एक्सप्लेनेशन मिळत नाही. त्याच्यामुळे तो प्रश्न चुकीचा होता, बरोबर होता. संयोजक कमिटी ही अंतिम उत्तर म्हणते आणि सोडून देते, पण आम्हाला तसं करायचं नाही आहे. जे प्रश्न आम्ही विचारलेले आहेत तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे हे सुद्धा तुम्हाला आम्ही एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून सांगणार आहे, देणार आहे. चला जास्त वेळ घालवायला नको, डायरेक्टली वळूया आपण आपल्या एक्सप्लेनेशनच्या मेन पार्टकडं, जो आपल्याला आज बघायचा आहे. चला GSच्या पहिल्या प्रश्नाकडे वळूया. GSचा पहिला प्रश्न आहे एकूण प्रश्नपत्रिकेमधला प्रश्न क्रमांक 5 आणि GSचा हा पहिला प्रश्न आहे. प्रश्न काय पहिल्यांदा बघून घेऊया. प्रश्न आहे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती. प्रश्न समजून घ्या काय विचारलाय. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती. त्याच्यामध्ये पहिला बेसिकली 2-3 टर्म आहेत ते समजून घेऊया. पहिली टर्म आहे घटना समिती. आता पहिल्यांदा हे समजून घ्या की घटना समिती हा काय करता होता. तर आपल्याला इंग्रज निघून गेल्यानंतर भारतासाठी घटना तयार करायची होती. मग प्रश्न हा आला की घटना तयार करायची कोणी. तर त्यासाठी आपण काही सदस्यांना निवडून दिलं. आता जे बोर्ड तुम्हाला जे प्रश्न दिसतोय त्याचे जे 4 ऑप्शन दिसतात, ही 4ही नावं या घटना समितीमध्ये त्या निगडीत आहेत. मग ह्या घटना समितीचे घटना समितीचे कायमस्वरूपी किंवा कायमचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची. मग हा पहिला ऑप्शन इथं कट होणार, हा ऑप्शन तुमचं उत्तर येणारच नाहीये. दुसरा ऑप्शन ह्या घटना समितीमध्ये वेगवेगळ्या समित्या होत्या. त्याच्यापैकी एक महत्त्वाची समिती होती मसुदा समिती, ज्या समितीनं घटनेचा मसुदा किंवा ज्याला आपण ड्राफ्टिंग असं म्हणतो, ते ड्राफ्टिंग हे सगळ्यात अवघड आणि सगळ्यात किचकट काम होतं. ते केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या मदतीला दिलेले अन्य 6 सदस्य यांनी. मग ह्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामुळं हाही ऑप्शन तुमचा कट होणार. पुढचा राहिला तिसरा ऑप्शन सर BN राव. तर BN राव हे जे आहेत त्यांना घटना समितीसाठी जर का तांत्रिक किंवा कायदेशीर सल्ल्याची गरज पडली तर तो सल्ला देण्यासाठी घटनेचे सल्लागार, कायदेशीर सल्लागार म्हणून BN राव यांची निवड करण्यात आली होती. राहिला विषय चौथ्या ऑप्शनचा सच्चिदानंद सिन्हा. आता घटना समितीची ज्यावेळेस पहिली बैठक भरवण्यात आली त्यावेळेस प्रश्न हा आला की सगळे सदस्य नवीन होते. मग ह्या सदस्यांच्यापैकी अध्यक्षस्थान द्यायचं कोणाला. मग आपण एक तरतूद केली होती की फ्रान्सकडनं आपण ही पद्धत घेतलेली होती की जो सदस्य त्या सभागृहामध्ये वयाला सगळ्यात ज्येष्ठ असेल त्याला तात्पुरत्या स्वरूपामध्ये सभागृहाचा अध्यक्ष म्हणून दिलं जाईल. मग पहिल्यांदा त्याला शपथ दिली जाईल, तो व्यक्ती बाकीच्यांना शपथ देणार. एकदा शपथ मिळाल्या की तुम्हाला सभागृहात कामकाज करायचा अधिकार मिळणार. मग अशा पद्धतीनं ज्यांना आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये सभागृहाचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली ती व्यक्ती होती सच्चिदानंद सिन्हा. ह्या प्रश्नाचं घटना समितीचे हंगामी अध्यक्ष ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येते पर्याय क्रमांक 4 सच्चिदानंद सिन्हा. आणि त्याच्यानंतर घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून आपण ज्यांची निवड केली होती ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ह्या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पुढच्या प्रश्नाकडे बघूया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. भाषिक तत्वावर स्थापन झालेले देशातील पहिले राज्य कोणते. आता या प्रश्नामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा शब्द आपल्याला समजून घ्यायचा आहे तो शब्द हा आहे भाषिक तत्वावर. समजून घ्या की अगोदर परिस्थिती काय होती. ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस परिस्थिती ही होती की प्रांत होते आणि प्रांतांच्या नंतर आपण राज्य वेगवेगळे राज्य तयार केले. पण त्यावेळेस राज्यांची रचना करते वेळेस जनतेचं असं म्हणणं होतं की समान भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांचे वेगवेगळे राज्य असावं. पण आपले जे नेते मंडळी आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की असं करायला नको. ह्याच्यामुळं काय होऊ शकतं की वेगळी भाषा बोलणाऱ्यांचं जर वेगळं राज्य तयार केलं गेलं तर त्यामुळं अडचण ही येईल की उद्या समान भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये बाकीच्या भारतापासून आपण वेगळं असल्याची भावना तयार होऊ शकते आणि त्यातून कुठेतरी प्रादेशिक अस्मिता जी आहे ती राष्ट्रीय अस्मितेला भरी पडू शकते. म्हणजेच काय वेगळेपणाची भावना निर्माण होऊ शकते. मग तसं व्हायला नको असेल, सगळा भारत एकसंध राहिला असेल तर भाषेच्या आधारावरती राज्याची निर्मिती करायला नको. पण अडचण ही झाली की आमच्या भारताचा कशा सर्वे करून बघितला आपण तर ह्या काही साऊथ साईडला जे राज्य येते साधारणतः अशा पद्धतीनं तर ते येतं तमिळनाडू. आणि तमिळनाडू जे राज्य आहे तमिळनाडूमध्ये ज्या भाषिकांची मुख्य भाषा आहे ती आहे तमिळ. आणि ह्या तमिळपासून जरासं वरती आलो आपण तर ह्या बाजूला जे राज्य येते ते आहे आपलं आताचं आपलं आंध्र प्रदेश. हे आंध्र प्रदेश जे आहे या आंध्र प्रदेश राज्यातल्या जे लोक आहेत त्यांची जी प्रमुख भाषा होती ती होती तेलुगू. मग ह्या आंध्र प्रदेशमधल्या लोकांचं म्हणणं असं पडलं की तमिळ हा वेगळं राज्य आहे, वेगळा प्रांत आहे आणि तेलुगू भाषा बोलणारे आम्ही लोक वेगळे आहोत. त्यामुळे त्यांची मागणी होती की तमिळवाल्यांच्यापासून आम्हाला वेगळं करा आणि आमचं एक वेगळं राज्य तयार करा. ह्यासाठी त्यांनी शांततेच्या मार्गाने उपोषण वगैरे हा सगळा मार्ग अवलंबला. त्याचं नेतृत्व जे आहे ते पोट्टी श्रीराम नावाच्या एका व्यक्तीने केलं होतं. त्यासाठी त्यांना 56 दिवसांचं उपोषण केलं. पण 56 दिवसांच्या उपोषणानंतर ह्या पोट्टी श्रीरामचा मृत्यू झाला. आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर शांततेच्या मार्गाने ते जे आंदोलन चाललं होतं ते आंदोलन अचानक त्याला हिंसक वळण लागलं. आणि हिंसक वळण लागल्यानंतर आता पण देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. आणि अशा पद्धतीने जर देशातली राज्य जर पुन्हा पेटायला लागली, जर धगधगायला लागली तर पुन्हा देशाचे तुकडे पडू शकतात. आणि ही असं व्हायला नको म्हणून काही गडबडीनं आपल्या त्यावेळच्या नेते मंडळींना हे मान्य करायला लागलं की तामिळनाडू
आपण वेगळा आंध्र प्रदेश बाजूला काढत आहे, वेगळ्या राज्य म्हणून त्याला मान्यता देत आहे. मग हे पहिलं राज्य होतं देशातलं ज्याला भाषेच्या आधारावरती बाजूला करण्यात आलं, वेगळं करण्यात आलं. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ना, भाषेच्या आधारावर स्थापन झालेलं देशातलं पहिलं राज्य ते कुठलं आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. चला पुढच्या प्रश्नाला वळूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. राज्यात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत व्यक्तीची बढती झाल्यास त्यास टिंब पदावर नेमणूक मिळते. म्हणजे पोलीस खात्यामध्ये जी हायरार्की ज्याला म्हणतो आपण, पदावली म्हणतो आपण त्याला, कोणाचं प्रमोशन झाल्यानंतर कुठलं पद मिळतं त्याच्यावरती आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. आता आपण तुम्ही सगळे पोलीस भरतीची तयारी करताय, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असणार आहे की जे सगळ्यात पोलीस खात्यामधलं जे सगळ्यात खालचं पद आहे ते असतं पोलीस शिपाई. ज्यावेळेस पोलीस शिपाई या पदावरती कार्यरत व्यक्ती साधारणतः 8 एक वर्ष त्याची सर्व्हिस होती, त्याला बढती मिळते, त्याचं प्रमोशन मिळतं, त्याच्यानंतर त्याला जे पद मिळतं ते असतं पोलीस नाईक. ज्यावेळेस पोलीस नाईक पदावरती कार्यरत व्यक्तीला पुन्हा बढती मिळते, त्याचं प्रमोशन होतं, त्यावेळेस त्याला पद मिळतं पोलीस हवालदार. आणि पोलीस हवालदार या पदावरती कार्यरत व्यक्तीची ज्यावेळेस प्रमोशन होतं, बढती मिळते त्याला, त्यावेळेस त्याला जे पद मिळतं ते असतं जमादार. जमादारला इंग्लिशमध्ये ASI किंवा त्याला असिस्टंट सब इन्स्पेक्टर असं म्हटलं जातं. ह्याच्या खांद्यावरती 1 स्टार आणि ह्याला लाल आणि निळी अशी फीत या खांद्यावर आणि ह्या खांद्यावर त्याला 2 फिती आणि दोन्हीकडे 1 स्टार असा ह्या जमादारचा ड्रेस असतो. ज्यावेळेस जमादारला प्रमोशन मिळतं त्यावेळेस त्याचा PSI किंवा फौजदार बनतो, मग खांद्यावरती तुम्हाला 2 स्टार येते. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जमादार. तिसरा जो पर्याय दिलेला आहे तुम्हाला सुभेदार, हा पर्याय पोलीस खात्यामध्ये हे पद नाही आहे. हे जे पर्टिक्युलरली पद आहे ते मिलिटरीमधलं पद आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. पहिल्यांदाच घोषित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार 2025 कोणत्या गीतास बहाल करण्यात आलेला आहे? आता याच्यामध्ये हे समजून घ्या की हा जो पुरस्कार आहे याला थोडंसं बाकीच्या पुरस्कारांच्या पेक्षा जास्त वेटेज प्राप्त होते, जास्त महत्त्व मिळते. ते का? कारण हा पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात आलेला आहे आणि जो पुरस्कार पहिल्यांदा देण्यात येतो त्याला स्वाभाविकपणे त्या मुद्द्यावरती प्रश्न विचारण्याचा कल आजपर्यंत कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त राहिलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावरती येणाऱ्या काळात तुम्हाला आवर्जून परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता ह्या पुरस्कारामध्ये एक गोष्ट समजून घ्या की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आहे. आता नुकताच छावा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्याच्यामुळं महाराजांचं नाव ऑलरेडी चर्चेमध्ये आहे आणि त्या अनुषंगानेच हा पुरस्कार देण्यात येतोय. त्याच्यामुळे ह्या पुरस्काराला थोडंसं जास्त महत्त्व प्राप्त होते. आता ह्या पुरस्काराचं जे स्वरूप आहे हे हा जो पुरस्कार दिला जाणार आहे तो महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन आणि संस्कृती विभाग यांच्याकडनं दिला जाणार आहे. पुन्हा शासनाकडनंच हा पुरस्कार दिला जात असल्यामुळं परत त्याला महत्त्व मिळतं आणि या पुरस्काराचं स्वरूप आहे 2 लाख रुपये इतकी रक्कम ह्या पुरस्कार ज्याला मिळणार आहे त्या दिला जाणार आहे. तर ह्या समोरचे 4 ऑप्शन दिसत आहेत. ह्या 4 पैकी अनादि मी अनंत मी हे जे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं गीत आहे त्या गीताला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आता हे बाकीचे 3 जे ऑप्शन आहेत ह्या सुद्धा महाराष्ट्रामधल्या गाजलेल्या कविता किंवा गाजलेली गाणी आहेत. त्याच्यामध्ये जे महाराष्ट्र माझा हे जे गाणं आहे ते सुद्धा महाराष्ट्राचं राज्यगीत आहे. पण पर्टिक्युलरली आता प्रश्न विचारला तुम्हाला की हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अनादि मी अनंत मी पर्याय क्रमांक 4. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाला वळूया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिलेली आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 4थ्या, पर्याय क्रमांक 2 5व्या, पर्याय क्रमांक 3 6व्या आणि पर्याय क्रमांक 4 7व्या. आता पहिल्यांदा हे समजून घ्या याच्यामध्ये जे विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा कीवर्ड आहे तो आहे कितवा आणि वित्त आयोग. हा शब्द महत्त्वाचा आहे, वित्त आयोग. वित्त आयोग हा काय प्रकार असतो ते पहिला समजून घ्या. आता उदाहरण देते वेळेस पहिल्यांदा केंद्रातली काय व्यवस्था आहे ते सांगतो, त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय व्यवस्था आहे ते सांगतो. केंद्रामध्ये कलम 280 राज्यघटना कलम 280 अन्वये वित्त आयोग नेमला होता. आता ज्यांना अजिबातच माहिती नाही त्यांच्यासाठी ही माहिती करून घ्या की हा वित्त आयोग नेमका नेमला कशासाठी जातो, याला काम काय असतं. तर ह्या वित्त आयोगाचं काम हे असतं केंद्र शासनाकडून जो पैसा गोळा होतोय महसूल रूपानं त्या पैशाची त्यातला काही वाटा राज्यांना विकासाची कामं करण्यासाठी दिला जातो आणि काही वाटा केंद्राकडनं स्वतःकडे ठेवला जातो. तर समजा 100 रुपये केंद्राकडं महसूल रूपानं कर रूपानं गोळा झाले असतील तर त्यातले किती पैसे केंद्रानं स्वतःकडे ठेवायचे आहेत आणि किती पैसे राज्यांना वाटायचे आहेत ह्याचं जे डिवायडेशन आहे ते डिवायडेशन करण्यासंबंधी सरकारला शिफारशी करणं हे या वित्त आयोगाचं काम असतं. अशाच पद्धतीनं वित्त आयोग राज्यामध्ये सुद्धाही नेमला जातो. त्यासाठी राज्यघटना कलम आहे कलम 243 आणि त्याच्यामध्ये पोट कलम आहे आय. ह्या 243 आय अन्वये राज्यामध्ये सुद्धा वित्त आयोग नेमला जातो. आता प्रश्न हा येतो की तिथं वरती केंद्रामध्ये केंद्र आणि राज्यातून वेगवेगळ्या संस्था आहेत. राज्यामध्ये तर राज्य सरकार एकच आहे, पण राज्यामध्ये पैशाची वाटणी करणार कोणामध्ये, तर राज्यामध्ये सुद्धा ही पैशाची वाटणी केली जाते ती 2 भागामध्ये केली जाते. एक प्रॉपर
राज्य सरकार यांनी स्वतःकडे किती पैसे ठेवायचे आहेत त्या संबंधीची शिफारशी. आणि दुसरं आहे त्याची वाटणी ज्याच्यासोबत त्यांनी करायची आहे त्याला म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्था. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोण येतं? या स्थानिक स्वराज्य संस्थांचे परत दोन भाग आहेत, एक ग्रामीण आणि एक शहरी. हे सगळं आपल्याला पंचायत राजमध्ये हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला बघायला मिळतं. ग्रामीण भाग म्हटला तर सगळ्यात लहान जो स्तर आहे त्याला आपण ग्रामपंचायत असं म्हणतो. त्याच्यापेक्षा वरचा जो स्तर आहे त्याला आपण पंचायत समिती असं म्हणतो आणि त्याच्यापेक्षा जो वरचा स्तर आहे त्याला जिल्हा परिषद असं म्हणतो. म्हणजेच ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि शहरी भागामध्ये नगरपंचायत असेल, नगरपालिका असेल आणि महानगरपालिका असेल या सगळ्यांना एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था म्हटलं जातं. मग ह्या स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा आपल्या पातळीवरती विकासाची काही कामं करत असतात. मग त्यांना नेमकी किती पैसे द्यायचे आणि राज्य सरकारनं स्वतःकडे नेमके किती पैसे ठेवायचे या संबंधीचे विश्लेषण किंवा ह्या संबंधित सरकारला शिफारशी करण्याचं काम ह्या राज्य वित्त आयोगाचं असतं. मग आता नुकतंच मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं या 6व्या वित्त आयोगाची नेमणूक केलेली आहे. मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली 6व्या वित्त आयोगाची नेमणूक करण्यात आलेली आहे. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6वा वित्त आयोग. पुढचा प्रश्न बघूया. टिंबटिंब हा अधिकारी, प्रश्न क्रमांक 18. टिंबटिंब हा अधिकारी ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख असतो. आता या प्रश्नामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत ते समजून घ्या की हे जे 4ही ऑप्शन आहेत ते 4ही व्यक्ती पोलीस खात्यामध्ये त्या ठिकाणी प्रमुख म्हणून काम करणारेच आहेत. आता त्याच्यातला जर शेवटचा ऑप्शन बघितला पोलीस अधीक्षक, ज्या ठिकाणी आपलं ग्रामीण परिक्षेत्र आहे त्या ग्रामीण परिक्षेत्रामध्ये जिल्ह्याचा चार्ज, जिल्हा सांभाळण्याचं काम ही जबाबदारी आहे ती पोलीस अधीक्षक यांच्यावरती असते. आपण त्यांना जिल्ह्याचे SP असेही म्हणतो. मग हा ऑप्शन तुमचा चुकीचा आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक हा तिसरा ऑप्शन आहे. तर ज्या वेळेस पोलीस अधीक्षक पदावरती कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचं प्रमोशन होतं आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये तो 5-6 जिल्ह्यांचा प्रमुख म्हणून बसतो तर त्याला त्या पदाला म्हणतात विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा त्याला IG असं म्हटलं जातं. आता पुढचं जे पद आहे ते पोलीस महासंचालक. हे आपल्या राज्याच्या पोलीस दलाचे पोलीस प्रमुख असतात. राज्याचे पोलीस प्रमुख म्हणून हे आपले पोलीस महासंचालक काम करत असतात. आणि जे वरचं पद आहे महासमादेशक, तर महासमादेशक हे जे पद आहे ते तुमचं होमगार्ड्सचं पद, होमगार्डचे प्रमुख म्हणून हे महासमादेशक काम करतात. आता फक्त एक मुद्दा ते समजून घ्या की जर पद महासमादेशक असेल तर ते होमगार्डचे म्हणून काम करतात आणि फक्त पद या पदामध्ये फक्त समादेशक असं जर विचारलं असेल तर हे समादेशक जे आहेत ते SRPFचे प्रमुख म्हणून काम करतात. समादेशक SRPFचे प्रमुख, महासमादेशक होमगार्डचे प्रमुख, पोलीस महासंचालक सगळ्या पोलीस डिपार्टमेंटचे राज्याचे प्रमुख, पोलीस अधीक्षक जिल्ह्याचे प्रमुख. आता विचारला प्रश्न तुम्हाला की जो आपला ग्रामीणचं परिक्षेत्र आहे त्या परिक्षेत्राचा प्रमुख अधिकारी, तर त्या ग्रामीण परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी म्हणजे काम करणारे व्यक्ती असतात, अधिकारी असतात, त्याचं नाव असतं विशेष पोलीस महानिरीक्षक. त्याचं पद असतं विशेष पोलीस महानिरीक्षक. ज्याला आपण IG किंवा ज्याला आपण स्पेशल IG, त्यांना आपण स्पेशल IG असं म्हणतो. तर हे जे पद आहे ते त्या पदावर काम करणारे व्यक्ती हे ग्रामीण क्षेत्राचे प्रमुख असतात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. कोल्हापूर जिल्ह्याची उत्तरेकडील सरहद्द निर्माण करणारी नदी खालीलपैकी कोणती? प्रश्न हा विचारला आहे की कोल्हापूरच्या उत्तर सीमेवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? ओके, आता ह्या सगळ्या ज्या नदी आहेत ह्या सगळ्या नद्या कोल्हापूर जिल्ह्यामधनं वाहणाऱ्याच आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या नद्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली बघा आपली दिलेली आहे वारणा नदी. आता वारणाचं समजून घ्या की हेच तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. वारणा नदी कुठून वाहते? तर इथं ह्या बाजूला हा जो जिल्हा लागतो तर हा जिल्हा आहे सांगली जिल्हा आणि इकडं हा खाली कोल्हापूर जिल्हा लागला. कोल्हापूरच्या उत्तरेला साधारणतः ही आपण जर नकाशा कन्सिडर केला तर ही उत्तर दिशा आली, ही दक्षिण आली, नेहमी उजव्या हाताला पूर्व असते आणि डाव्या हाताला पश्चिम असते. मग कोल्हापूरच्या उत्तरेकडे साधारणतः या भागामध्ये इथनं वाहणारी ही जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे वारणा नदी. याच वारणा नदीवरती इथं चांबोली नावाचं धरण आहे आणि चांबोली या ठिकाणी धरण आहे आणि त्या जलाशयाला नाव जे आहे ते सांगलीचे नेते माननीय वसंतदादा पाटील त्यांचंच नाव ह्या जलाशयाला दिलेलं आहे. त्याला वसंत सागर या नावानं ओळखलं जातं. पुढची नदी आहे पंचगंगा. आता ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर शहर जे आहे कोल्हापूर शहर जे आहे ह्या पंचगंगा नदीच्या काठावरतीच वसलेलं आहे. याच्यामध्ये भोगवती, तुळशी, कुंभी, कासारी आणि अदृश्य सरस्वती अशा 5 नदी आहेत. या पंचगंगा नदीवरती पैकी महत्त्वाची असणारी भोगवती नदी, ह्या नदीवरती रामनगरी ह्या ठिकाणी महाराजांनी धरण बांधलेलं आहे शाहू महाराजांनी आणि जलाशयाला नाव आहे लक्ष्मी तलाव. पुढचं धरण आहे दूधगंगा. पुढची नदी आहे दूधगंगा. दूधगंगा ह्या नदीवरती काळांवाडी या ठिकाणी महाराजांच्याच नावानं शाहूसागर या नावानं जलाशय आहे. आणि पुढची नदी आहे घटप्रभा. ती कोल्हापूरच्या, आता ही दूधगंगा आणि घटप्रभा ह्या 2 नद्या आहेत त्या कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिणेकडनं वाहणाऱ्या नदी आहेत. ह्या घटप्रभा नदीवरती घटप्रभा नावाचं एक धरण आहे, परंतु ते राजकीयदृष्ट्या बघितलं तर ते कर्नाटकच्या हद्दीमध्ये जातं. त्याच्यामुळे त्याचा महाराष्ट्राशी किंवा कोल्हापूर जिल्ह्याशी फारसा संबंध येत नाही.
या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वार्ता. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. राष्ट्रीय काँग्रेसचे एकदाही अध्यक्ष बनवू न शकलेले नेते कोण? प्रश्न हा विचारलाय की कोण नेते होते ज्यांना राष्ट्रीय काँग्रेसचं एकदाही नेतेपद जे आहे, अध्यक्षपद जे राष्ट्रीय काँग्रेसचं ते भूषवता आलेलं नाही, असे कोण नेते होते? आता पहिल्यांदा हे समजून घ्या की राष्ट्रीय काँग्रेसची आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्थापना कधी झालेली आहे. स्थापना झालेली 1885 साली, 28 डिसेंबर 1885 साली. पण तिथून पुढचं जर कारकीर्द बघितलं तर ह्याच्यापैकी कोण नेते होते ज्यांना अध्यक्षस्थान घोषित आलेलं नव्हतं? मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन दिला आहे महात्मा गांधी, दुसरा दिला आहे दादाभाई नौरोजी, तिसरा दिला आहे लोकमान्य टिळक आणि चौथा दिला आहे नारायण गणेश चंदावरकर. आता हे समजून घ्या, महात्मा गांधीजी हे राष्ट्रीय काँग्रेसचे फक्त एकदाच अध्यक्ष बनू शकले. ते अध्यक्ष झाले होते 1924 साली बेळगावचं अधिवेशन. दुसरा ऑप्शन आहे दादाभाई नौरोजी. हे दादाभाई नौरोजी आहेत, हे असे नेते होते जे जहाल आणि मवाळ ह्या दोघांच्या मध्ये समेट साधणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्याचसोबत त्यांचं अजून एक वैशिष्ट्य आहे, 1986 साली हे दादाभाई नौरोजी जे ते राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष झाले होते. आणि त्यांच्याबद्दल अजून ॲडिशनल माहिती ही सांगता येईल की हे पहिले पारसी व्यक्ती होते जे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले होते. मग पुढचा मुद्दा येतो लोकमान्य टिळक. तर हे लक्षात घ्या की लोकमान्य टिळकांना राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद एकदाही घोषित आलेलं नाही. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लोकमान्य टिळक ज्यांना एकदाही राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्ष होता आलेलं नाही. आता राहिला पुढचा पर्याय नारायण गणेश चंदावरकर. तर ह्यांच्याबद्दल थोडीशी ॲडिशनल माहिती ही ठेवूया आपण की हे नारायण गणेश चंदावरकर जे आहेत हे पहिले मराठी व्यक्ती होते, पहिले मराठी भाषिक आहेत ज्यांनी हे राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षस्थान घोषवलेलं आहे. त्याच्यामुळे यांचंही त्याच्यामध्ये महत्त्व राहील की राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षस्थान घोषवणारे पहिले मराठी व्यक्ती ते कोण येतील तर नारायण गणेश चंदावरकर. मग हा प्रश्न जो विचार केला की ज्या नेत्यांना राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद घोषवताच आलं नाही ते व्यक्ती आहेत लोकमान्य टिळक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 25. ब्राह्मणांचे कसब हा पद्यात्मक ग्रंथ लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण? आता याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे ग्रंथाचं नाव ब्राह्मणांचे कसब. आता हे समजून घ्या पहिल्यांदा की ब्राह्मणांचे कसब हा जो ग्रंथ लिहिला आहे तो लिहिला आहे महात्मा फुले यांनी. आपल्याला ऑप्शन 4 दिलेला आहे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, महादेव गोविंद रानडे, महर्षी कर्वे. तर हा जो ग्रंथ लिहिला आहे हा महात्मा फुले लिहिला आहे. आणि ब्राह्मण लोक जे आहेत म्हणजे समाजातले बाकीचे जे घटक आहेत त्या बाकीच्या घटकांच्या जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा वापर करून किंवा दैववादाची भीती घालून कर्मकांडाची भीती घालून आपला स्वतःचा स्वार्थ कसा साधतात तर याच्यावरती आधारित महात्मा फुलेंनी हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणून त्या ग्रंथाला टायटलच ते आहे ब्राह्मणांचे कसब. याच्यासोबत महात्मा फुलेंचे अजूनही 2-3 ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करावासा ग्रंथ जो आहे तो आहे सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा एक ग्रंथ आहे. आणि दुसरा अजून एक आहे गुलामगिरी. मग गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ आहे महात्मा फुलेंचा, तो अशाच पद्धतीनं गाजलेला ग्रंथ आहे. आणि अमेरिकेच्या जनतेनं काळावराचा भेदभाव न करता एकत्र येऊन त्यांनी लढा लढलेला आहे स्वातंत्र्याचा आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी भेदभाव पाळला नाही म्हणून हा ग्रंथ गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे महात्मा फुलेंनी अमेरिकी जनतेला समर्पित केलेला आहे. त्याच्यातलं एक वाक्य लक्षात ठेवा. आणि अजून एक मुद्दा लक्षात घ्या की महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर त्यांचा अजून एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. त्यांनी जे रायटिंग केलेलं होतं त्या ग्रंथाचं नाव आहे सार्वजनिक सत्यधर्म. मग ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्या मृत्यूनंतर हा ग्रंथ प्रकाशित झाला होता. मग एकूणच हा प्रश्न बघितला तर ह्या प्रश्नाचं उत्तर येतं ब्राह्मणांचे कसब महात्मा फुले यांचा ग्रंथ. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 28. तारामासा टिंबटिंबच्या सहाय्याने हालचाल किंवा प्रचलन करतो. काय विचारले बघा, तारामासा हा जो प्राणी आहे तो कोणत्या अवयवाच्या सहाय्याने हालचाल करतो किंवा प्रचलन करतो हा प्रश्न आपल्या परीक्षेला विचारला. पर्याय आहे, पहिला पर्याय दिला छद्मपाद, दुसरा पर्याय दिला शुंडकी, तिसरा पर्याय दिला नलिकापाद आणि चौथा ऑप्शन दिला आहे तारका केंद्र. एक ऑप्शन समजून घ्या. पहिला दिला आहे छद्मपाद. छद्मपादचा अर्थ होतो त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत छद्म आणि पाद. छद्म जो शब्द त्याचा अर्थ होतो 6 आणि पादचा अर्थ होतो पाय. मग ज्या प्राण्यांना 6 पाय आहेत त्यांना छद्मपाद असं म्हटलं जातं. आणि प्रामुख्याने आपण बघितलं तर कीटक जे आहेत ते या वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात मोडतात. त्याच्यामुळे वर्ग इन्सेक्टा जो आहे तो या छद्मपाद या प्राण्यांच्या मध्ये येतो. दुसरा ऑप्शन बघा शुंडकी. आता शुंडकी हे जे आहे तो एक अवयव आहे आणि तो मोस्टली सिलेंडराटा या वर्गामध्ये जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये आढळतो. आणि त्याच्या सहाय्यानं हे प्राणी काय करतात तर आपलं भक्ष्य पकडणं आणि हालचाल करणं या कार्यासाठी ह्या शुंडक जो अवयव आहे तो सिलेंडराटामध्ये प्राणी वापरतात. चौथा ऑप्शन बघा तारका केंद्र. तारका केंद्र जे आहे ते प्राणी पेशीमधलं एक अंग किंवा ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये म्हटलं तर अंगक असं म्हणतो. तर ते फक्त एक अंगक आहे त्याच्यामुळे तोही ऑप्शन येणार नाही. आता राहिला पर्याय क्रमांक 3. तर पर्याय क्रमांक 3 ह्या पर्यायाचं बरोबर उत्तर आहे. चौथा ऑप्शन, तिसरा ऑप्शन दिला आपल्याला नलिकापाद. तर नलिकापाद
क्रमांक हा जो अवयव आहे तो प्रामुख्यानं इकायनोडर्माटा नावाचा जो संघ आहे प्राण्यांचा त्या संघामध्ये आढळतो आणि त्याच्या सहाय्याने जे प्राणी हालचाल करतात. आता इकायनोडर्माटा ह्याच्यामध्ये जे टर्म आहे इकायनो आणि डर्माटा अशा पण 2 टर्म आहेत. इकायनोचा अर्थ होतो ज्यांच्या त्वचेवरती शरीरावरती काटे आहेत, काटेरी आवरण आहे असे जे प्राणी आहेत त्यांना इकायनोडर्माटा या संघामध्ये टाकलं जातं. मग सी आर्ची, सी कुकंबर किंवा स्टारफिश हे जे प्राणी आहेत ते प्रामुख्यानं या संघामध्ये मोडतात आणि ते नलिकापात याच अवयवाच्या सहाय्याने हालचाल करतात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नलिकापात. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 29. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ... इतके असते. सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती असते? आता हे समजून घ्या की याच्यामध्ये विचारायचं काय आहे तर आपला डोळा आणि एखादी वस्तू याच्यामध्ये असं अंतर असायला पाहिजे की त्या अंतरावरनं ती वस्तू आपल्याला क्लिअर दिसायला पाहिजे. म्हणजे हे अंतर एकदम कमी असता कामा नये आणि हे अंतर एकदम जास्ती अंतर असता कामा नये. कमी अंतर असेल तरी डोळ्यावरती ताण येतो आणि हे अंतर जास्त असेल तरी डोळ्यावरती ताण येतो. मग डोळ्यावर ताण न येता जर ती वस्तू आपल्याला सुस्पष्ट दिसायची असेल तर त्यासाठी त्या वस्तूचं आणि डोळ्याच्या मधलं जे अंतर आहे ते असायला पाहिजे 25 सेंटीमीटर. मग इथं पर्याय फक्त कसं दिला आहे की सगळीकडे आपला 25 ठेवला आहे पण फक्त पर्यायामध्ये चेंज केला आहे. इथं 2.5 सेंटीमीटर केलं आहे, इथं 25 इंच केलं आहे आणि खाली 2.5 इंच केलेलं आहे. पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 34. WTO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? WTO चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक 1 जिनिव्हा, 2 वॉशिंग्टन, 3 सिंगापूर, 4 दुबई. आता पहिल्यांदा हे समजून घ्या की WTO हा काय प्रकार आहे. WTO चा फुल फॉर्म होतो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना. ह्या संघटनेचं काम हे आहे जगात जो सगळा व्यापार चालतो त्या सगळ्या व्यापाराचं नियमन करणं, त्या सगळ्या व्यापाराची सर्वोच्च संस्था व्यापारामध्ये अडथळे निर्माण होऊ नये किंवा हा व्यापार 2 देशांच्या दरम्यान चालत असताना व्यापार त्यांना देशांना अडथळे निर्माण होऊ नये, विशेषतः गरीब राष्ट्र आहेत त्याच्यावरती अन्याय होऊ नये यासाठी ही WTO संस्था जी आहे ती विशेषतः प्रयत्न करत असते. आणि त्या संस्थेचं मुख्यालय जे आहे ते आहे तुमचं जिनिव्हा या शहरामध्ये. जिनिव्हा इथं स्वित्झर्लंड या देशामध्ये, स्वित्झर्लंडमध्ये एक शहर आहे जिनिव्हा, त्याच ठिकाणी याची राजधानी आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 जिनिव्हा. लागलंच 1 मध्ये आपण पुढचे वाक्य पुढची ऑप्शन्स बघूया. वॉशिंग्टन जे आहे ते अमेरिकेची राजधानी आहे, त्याला वॉशिंग्टन DC असंही म्हटलं तर. पुढचं शहर आहे सिंगापूर देशाची राजधानी आहे. त्याच धर्तीवर आपण अमरावती हे शहर डेव्हलप करायला हवं हे त्याचं वैशिष्ट्य सांगता येईल. आणि पुढचं शहर आहे दुबई, जे आजकाल जगाचं एक शॉपिंग सेंटर बनलेलं आहे. दुबई जे आहे ती UAE ह्या देशामध्ये आहे. मात्र लक्षात ठेवा ह्या UAE ची राजधानी जी आहे ती अबुधाबी आहे. फक्त त्यातलं एक महत्त्वाचं शहर हे दुबई आहे. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 जिनिव्हा. चला पुढच्या प्रश्नाला वळूया. प्रश्न क्रमांक 35. प्रश्न बघा काय. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंच उपसरपंच निवडीसाठी बोलावलेल्या सभेचे अध्यक्षस्थान कोण घोषितो? कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो जो सरपंच उपसरपंच निवडीसाठी बोलवलेल्या सभेचं अध्यक्षस्थान घोषितो? पर्याय आहेत. पहिला पर्याय ग्रामसेवक, नंतर दुसरा तलाठी, तिसरा तहसीलदार आणि चौथा आहे विभागीय आयुक्त. आता सगळ्यात पहिला हे समजून घ्या की विभागीय आयुक्त जे आहेत ह्या सगळ्या रँकमध्ये सगळ्यात मोठं पद आहे. म्हणजे विभागीय आयुक्त जे आहेत त्यांचं पद जे आहे ते कलेक्टरपेक्षाही मोठं असतं. त्याच्यामुळे 4 ते 5 जिल्हे, 5, 6, 7 जे काही जिल्हे असतील त्या विभागामध्ये तर त्यांचा प्रमुख अधिकारी म्हणून ही विभागीय आयुक्त काम करतात. त्याच्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बैठकीसाठी यांना हजर राहणं हे पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळे हे उत्तर येऊ शकत नाही. पुढचा आहे ग्रामसेवक. ग्रामसेवक हा तुमच्या गावातला सचिव म्हणून काम करतो. त्याचं काम जे आहे ते महसुलाच्या अनुषंगाने नाही आहे. महसुलाच्या अनुषंगानं काम असणारा दुसरा अधिकारी आहे तलाठी. प्रामुख्यानं त्याचं काम आपल्याला माहिती असणारं काम 7-12चे उतारं आणि 8-12चे उतारं देणं हे प्रामुख्याने हे तलाठ्याचं काम आहे. आता राहिला प्रश्न ह्या सरपंच उपसरपंच निवडीसाठी जी सभा बोलवली जाते ती सभा कोणाच्या आदेशाने बोलवली जाते? तर ती सभा बोलवली जाते सभा बोलवण्यासाठी जो आदेश दिला जातो तो जिल्ह्याच्या कलेक्टर यांच्याकडून. परंतु जिल्ह्याचे कलेक्टर जे ते सगळ्या ठिकाणी सगळ्यासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहू शकत नाहीत. म्हणून त्यांचा प्रतिनिधी त्यांच्या वतीनं एकतर प्रांत किंवा प्रांत नसतील तर प्रांताच्या पेक्षा खालचं असणारं पद तहसीलदार यांनी प्राधान्यक्रमाने हे सगळ्याचं अध्यक्षस्थान घोषवावं हा शासनाचे आदेश आहेत, गाईडलाईन्स आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येतं सरपंच उपसरपंच निवडीसाठी बोलवलेल्या सभेचं अध्यक्षस्थान हे घोषक तुमचे तहसीलदार. पर्याय क्रमांक 3 बरोबर. चला पुढच्या प्रश्नाला जाऊया. प्रश्न बघा. जोड्या जोड्यावरती प्रश्न विचारलेला आहे. एका बाजूला आपल्याला दिलेत शहर आणि एका बाजूला दिलेल्या आहेत नद्या. त्याच्यामध्ये आपल्याला ब कडं दिले, मध्ये कराड शहर दिले, दुसरं जेजुरी दिले, तिसरं नांदेड दिले, चौथं देहू दिले आणि ऑप्शन्समध्ये आहेत नद्यांच्या मध्ये इंद्रायणी, गोदावरी, कृष्णा, कोयना आणि करा. आता पहिल्यांदा हे समजून घ्या की कराड शहर जे आहे ते या 2 नद्यांच्या संगमावरती वसलेलं आहे, कृष्णा आणि कोयना.
ह्या कृष्णा आणि कोयनेचा संगम जो आहे तो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, कारण याच ठिकाणी आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी याच ठिकाणी आहे. यशवंतराव चव्हाणांना ज्यावेळेस मनशांतीची आवश्यकता वाटायची त्यावेळेस निवांतपणा मिळवण्यासाठी हे ह्या कृष्णा कोयनेच्या संगमावरती जाऊन निवांत बसायचे आणि त्यांच्या मृत्यूच्या नंतर आपण त्यांची समाधी जी आहे ती याच कृष्णा आणि कोयनेच्या संगमावरती बांधलेली आहे, त्याला प्रतिसंगम असं संबोधलं जातं. आणि यशवंतराव चव्हाणांचं जे आत्मचरित्र आहे ते याच नद्यांच्या संगमाच्या वर्ण आहे. कृष्णा काठ हे त्यांचं आत्मचरित्र आहे, त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवा. कराड हे शहर जे आहे ते ह्या नद्यांच्या काठावरती आहे, कृष्णा आणि कोयना. पुढच्या मुद्द्यावर जाऊया. पुढचं शहर दिलं तुम्हाला जेजुरी. त्या जेजुरी शहर जे आहे ते ह्या कराड नदीच्या काठावरती आहे. आता ह्या जेजुरीचं देवस्थान आपल्या सर्वांना माहिती असेल, खंडेराया, त्याच्यावरती मागच्या काळामध्ये टीव्हीला सिरियल पण येऊन दिलेली आहे. तर हे जेजुरी शहर जे आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये ह्या कराड नदीच्या काठावरती आहे. पुढचं शहर आहे नांदेड. आता हे नांदेड जे आहे ते ह्या गोदावरी नदीच्या काठावरती आहे. आता नांदेड शहरालाही काही धार्मिक आध्यात्मिक महत्त्व आहे, कारण शिखांचे 10वे गुरु शिखांचे 10वे धर्मगुरू गुरु गोविंद सिंग यांची समाधी जी आहे ती ह्या नांदेड ह्या ठिकाणी आहे. कारण नांदेड याच ठिकाणी त्यांची हत्या झाली होती आणि त्यांच्या हत्येच्या नंतर त्यांची समाधी याच ठिकाणी बांधलेली आहे. ह्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी शीख समुदायातले बरेच लोक त्या नांदेड शहराला आवर्जून भेट देत असतात. ते हे नांदेड शहर जे आहे ते गोदावरीच्या काठावरती आहे. आता ही गोदावरी नदीबद्दल फार वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण गोदावरी तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी आहे. 665 किलोमीटरचं अंतर धावते महाराष्ट्रातली आणि धार्मिकदृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असणारी ही गोदावरी नदी आहे. पुढचं शहर आहे देहू. या देहूच्या काठावरती देहू शहर जे आहे ते इंद्रायणी नदीच्या काठावरती आहे आणि याच ठिकाणी संत तुकाराम यांची समाधी आहे. मग ह्या जर जोड्या कन्सिडर केल्या तर दिलेल्या पर्यायामधून तुमचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 हा ऑप्शन तुमचा बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट प्रश्न वळूया. प्रश्न क्रमांक 47. शेकरू खारीसाठी विशेष प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणते? आता पहिला हे समजून घ्या की शेकरू जो प्राणी तो काय प्रकार आहे, तर ते खारीच्यातलीची एक जात आहे, मोठी जात आहे खारीच्यातली. आणि हा शेकरू हा जो पक्षी आहे त्याला विशेष महत्त्व आहे, कारण हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. जसा शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी, कदाचित थोडासा प्रश्न फिरवून हाही विचारला जाऊ शकतो. जसं महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आहे तसं सांगा की महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कुठलं आहे, महाराष्ट्राचं राज्य फुल कुठलं आहे, असे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. माहितीसाठी सांगतो, जसं शेकरू हा राज्य प्राणी आहे तसंच तुमचं राज्य पक्षी म्हटलं तर त्याला हरियाल किंवा हिरवे कबूतर असं म्हटलं तर तो महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. जर फुल म्हटलं तर जारूल किंवा मोठा गोंडारा किंवा त्याला तामन असं म्हटलं तर ही 3 नावं लक्षात ठेवा. जारूल, मोठा गोंडारा किंवा तामन ही 3 नावं जी आहेत ही आपल्या राज्य फुलाची आहेत. अजून राहिल्या याच्यामध्ये फक्त फुलपाखरू, जे ब्लू मॉर्मॉन नावाचं फुलपाखरू आहे त्या फुलपाखराला काही वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्राचं अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा दिलेला आहे. आता या प्रश्नाकडे येऊया. प्रश्नामध्ये जे ऑप्शन्स आहेत, पहिला ऑप्शन दिला नायगाव, दुसरा ढाकणा कोणता, तिसरा भीमाशंकर आणि चौथा कर्नाळा. तर ह्या चारींची काही वैशिष्ट्य आहेत. पहिलं बघूया नायगावचं वैशिष्ट्य हे आहे की नायगाव जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये येतं आणि ते मोरांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. दुसरं जे आहे ढाकणा कोलकास, हे ढाकणा कोलकास त्याचं आधीचं नाव आहे, सध्या त्याचं नवीन जे नाव आहे ते त्याला मेळघाट किंवा अमरावती जिल्ह्यामधला हा प्रकल्प आहे. याचं वैशिष्ट्य हे आहे की महाराष्ट्रातला पहिला व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी चालू करण्यात आला. ढाकणा कोलकास, मेळघाट, अमरावती. पुढचा आहे भीमाशंकर. भीमाशंकर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भीमा नदी जी आहे ती भीमा नदीचा उगम याच ठिकाणी होतो पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर. आणि ते आपले जे 5 ज्योतिर्लिंग आहेत त्या 5 ज्योतिर्लिंगापैकी हे एक ठिकाण आहे भीमाशंकर. आणि याच ठिकाणी हा शेकडो प्राणी जो आहे तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात सापडतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर. पहिला चौथा ऑप्शन कर्नाळा. तर हेही माहिती असू द्या की कर्नाळा जे आहे ते तर रायगड जिल्ह्यामध्ये आणि हे कर्नाळा हे ठिकाण जे आहे ते महाराष्ट्रातला पहिला म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं तुमचं पक्षी अभयारण्य आहे. महाराष्ट्रातलं पहिलं पक्षी अभयारण्य जे आहे हे कर्नाळा शहर आहे, जे कर्नाळा हे ठिकाण आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये येतं. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भीमाशंकर. चला पुढच्या प्रश्नाला वळूया. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणाचा समावेश केंद्रीय कायदेमंडळात होत नाही? खालीलपैकी कोणाचा समावेश केंद्रीय कायदेमंडळात होत नाही? आता मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की थोडासा हा टॉपिक जो आहे तो समजायला अवघड आहे, थोडासा क्लिष्ट आहे. अभ्यासामध्ये डेप्थ कोणाकोणाच्या अभ्यासामध्ये ही चेक करणारा हा मुद्दा आहे. त्यामुळे थोडे पेशन्स तुम्हाला हा मुद्दा समजून घ्यावा लागेल. हा काय प्रकार आहे हा 4 नीट समजून घ्यावा लागेल. समजून घेऊया. केंद्रीय शासन जे आहे केंद्रातलं शासन जे आहे ते कशा पद्धतीने चालतं, तर याचे 3 स्तंभ आहेत. या 3 स्तंभावरती 3 कॉलमवरती आधारित हे केंद्रातलं शासन चालत असतं. हे कुठले 3 स्तंभ आहेत तर त्यातला पहिला स्तंभ आहे कार्यकारी मंडळ, दुसरा आहे कायदे मंडळ आणि तिसरा आहे न्यायव्यवस्था. या 3 स्तंभावरती 3 कॉलमवरती शासनाची सगळी व्यवस्था शासनात सगळा डोळाला अवलंबून असतो.
पहिल्यांदा हे समजून सांगतो की कायदे मंडळ काय असतं. आता कायदे मंडळामध्ये कोण येतं तर पहिल्यांदा येते संसद. संसदेचे परत 2 सभागृह, एक लोकसभा आणि एक राज्यसभा. समजा तुम्हाला देशामध्ये कुठलाही कायदा करायचा असेल, आपण ट्रिपल तलाकचा कायदा बघितला आहे, तुमच्या माहितीमध्ये असणारे हे 2 कायदे आहेत. एक ट्रिपल तलाकचा कायदा आहे आणि परवाचा वक्फ बोर्डाचा कायदा बघितला आपण. तर हे दोन्ही कायदे जे आहेत ते कायदा करण्याची प्रोसिजर आहे ती अशी आहे, जो तुम्हाला कायदा करायचा आहे त्याचा पहिल्यांदा कच्चा मसुदा तयार करा, तो कागदावरती आणा, त्याला विधेयक असं म्हटलं जातं. मग पहिल्यांदा एका सभागृहामध्ये मांडा, एका सभागृहाची संमती घ्या, संमत झालं दुसऱ्या सभागृहामध्ये पाठवा, संमत झालं राष्ट्रपतीला पाठवा, राष्ट्रपतीची सही घ्या. ज्यावेळेस राष्ट्रपतीची सही होणार त्यावेळेस तो संपूर्ण देशासाठी नवीन कायदा म्हणून लागू होऊ शकतो. पहिला मुद्दा हा नीट समजून घ्या की देशासाठी लागणारे सगळ्या प्रकारचे कायदे हे तुमच्या कायदे मंडळाकडनं केले जातात आणि त्या कायदे मंडळामध्ये संसद येते. संसदेच्या पेक्षा वरचं अजून कुणीही नाही कायदा करण्यासाठी. लागलंच हाही मुद्दा समजून घ्या की देशासाठी लागणारे कायदे तयार करणं हे न्यायव्यवस्थेचं काम नाही आहे. न्यायव्यवस्था वेगळी आहे, कायदे मंडळ वेगळं आहे. कायदे मंडळामध्ये हे लोक येतात, संसद, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा. आता प्रश्न हा आला की ह्यांनी एकदा कायदा तयार केला की त्या तयार केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कोणी करायची. कायदा तयार केला आणि फक्त कागदावरच राहिला, त्याची अंमलबजावणी झालीच नाही तर त्या कायद्याला काही अर्थ राहत नाही. मग त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जी आहे, प्रत्यक्ष कार्य करण्याची, प्रत्यक्ष कृती करण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ती आज तुमचं कार्यकारी मंडळ. मग हे येतं तुमचं पुढचं दुसरा स्तंभ हा आला कार्यकारी मंडळ. प्रत्यक्ष कार्य करणारं मंडळ, प्रत्यक्ष कृती करणारं मंडळ. मग त्याच्यामध्ये कोण येतं तर पहिल्या येतात राष्ट्रपती. आता राष्ट्रपती काय येतात, कारण देशाचं सगळं शासन, देशाचं सगळं प्रशासन राष्ट्रपतीच्या नावाने चालू होतं. ज्यावेळेस राष्ट्रपती पदावरती नसतील, गैरहजर असतील, पदभार सांभाळू शकत नसतील तर त्यावेळेला त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचं काम करतात उपराष्ट्रपती. आता हे दोघं जे आहेत हे महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्या नावानं शासन चालू लागते. मग त्यांच्या पाठोपाठ आता हे राष्ट्रपती उपराष्ट्रपती देशाचे घटनात्मकदृष्ट्या प्रमुख आहेत, पण वास्तवामध्ये जर बघितलं त्यांना सल्ला देण्याचं काम जे आहे ते पंतप्रधान करत असतात आणि हे मंत्रिमंडळ करत असतात. मग वास्तवामध्ये सल्ला असतो यांचा, पण प्रत्यक्षात आदेश मात्र निघतो यांच्या सहीनं. म्हणून हे कार्यकारी मंडळामध्ये पहिले हे 2 आले, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, त्यांच्या मदतीला आले पंतप्रधान, मंत्रिमंडळ. आणि जर का समजा यांनी एखादा कायदा तयार केलेला आहे त्याची अंमलबजावणी करते वेळेस जर काही न्यायालयातली अडचण आली, न्यायालयामध्ये बाजू मांडण्याची वेळ आली तर त्यावेळेला बाजू मांडण्याचं काम त्या महान्यायवादीकडे केलं असतं. महान्यायवादी असा व्यक्ती असतो जो सरकारच्या वतीनं न्यायालयामध्ये हजर राहतो आणि आपली बाजू मांडत असतो. आता हे तुमचं झालं कार्यकारी मंडळ, हे झालं कायदे मंडळ आणि हे झालं तुमची न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेमध्ये कोण येतं, न्यायव्यवस्थेमध्ये येतं पहिलं सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर येतं उच्च न्यायालय, त्याच्यानंतर येतं तुमची कनिष्ठ न्यायव्यवस्था म्हणजे जिल्हा न्यायालय, त्यातून खालची न्यायव्यवस्थेला कनिष्ठ न्यायव्यवस्था असं म्हटलं जातं. प्रश्नाकडे वळूया. प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणाचा समावेश केंद्रीय कायदेमंडळात होत नाही. आता केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे हे स्ट्रक्चर आलं. संसदेचा समावेश कायदेमंडळामध्ये होतो का तर येस होतो. कायदेमंडळात दुसरा घटक दिला आपल्याला लोकसभा आहे का तर आहे. तिसरा घटक आहे राज्यसभा आहे का आहे. याच्यापेक्षा वेगळा असणारा घटक आहे सर्वोच्च न्यायालय, जो कायदेमंडळामध्ये येत नाही, तो येतो तुमच्या न्यायव्यवस्थेमध्ये. म्हणून ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हे 3 जे आहेत ते कायदेमंडळामध्ये येतात. न येणारा जो घटक आहे तो हा आहे कुठला सर्वोच्च न्यायालय. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालय. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 49. परिशिष्ट 8 मध्ये सद्यस्थितीत किती भाषा आहेत. आता पहिल्यांदा हे समजून घेऊया की परिशिष्ट 8 हा काय प्रकार आहे. तर एक त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन माहिती हे लक्षात घ्या की मूळ जी आपली घटना आपली निर्माण केली त्या घटनेमध्ये घटना जी आहे ती भागामध्ये देण्यात आली होती. कारण जर आपण बघितलं तर भारतीय राज्यघटना आहे ती जगातली सगळ्यात मोठी लिखित घटना आहे. म्हणजे घटनेचा आकार जो तो सगळ्यात मोठा आहे. हा आकार मोठा असल्यामुळं आपण घटनेमध्ये असे भाग तयार केले आहेत. मूळच्या घटनेमध्ये असे 22 भाग होते आणि ह्या भागांना पूरक ज्या तरतुदी आहेत ते आपण परिशिष्टामध्ये आणलेले आहेत. मग जसं की समजा ध्वज आहे तर ध्वजासंबंधी काही नियम आहेत, ध्वजासंबंधी काही अटी आहेत की आपण ध्वजाचं पालन, त्या ध्वज आपला कसा असला पाहिजे, त्यासंबंधी आपण काय अटी शक्ती पाळल्या पाहिजे ह्याच्याबद्दलचा तपशील त्या परिशिष्टामध्ये देण्यात आलेला आहे. असाच भारतातल्या काही भाषा निवडल्यात आणि त्या भाषांना आपण दर्जा दिलेला आहे की ह्या बाबा भारतीय भाषा असतील, भारतीय लोकांच्या बोलीभाषा असतील. सुरुवातीच्या घटनेमध्ये त्याच्यामध्ये 14 भाषा होत्या, नंतर 15वी भाषा आपण सिंधी त्याच्यामध्ये ॲड केली आणि तिथनं पुढच्या काळामध्ये ही भाषा ॲड होत जाण्याचं प्रमाण वाढलं आणि सद्यस्थितीमध्ये आहे ह्या आपल्या राज्यघटनेमध्ये परिशिष्ट 8 मध्ये 22 भाषा जे आहेत ते देण्यात आलेले आहेत परिशिष्ट 8 मध्ये. त्याच्यामध्ये एक मराठी आहे, एक हिंदी आहे, कन्नड, संस्कृत वगैरे या सगळ्या भाषा आहेत. फक्त आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा, भारतीय भाषेमध्ये इंग्रजी भाषेचा समावेश नाही, कारण इंग्रजी ही आपली मूळची भाषा नाही. ह्या प्रश्नाचं उत्तर घेतलं तर परिशिष्ट क्रमांक 8 मध्ये किती भाषा समाविष्ट आहेत तर ह्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सद्यस्थितीमध्ये 22 भाषा समाविष्ट आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न बघा, भोर महाड या ठिकाणांना जोडणारा घाट कोणता. आता पहिल्यांदा हे समजून घ्या की भोर काय, महाड काय, कुठल्या ठिकाणी.
तर हे भोरचं जे लोकेशन येतं ते येतं पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला. पुणे जिल्ह्यामध्ये दक्षिणेला भोर नावाचं हे ठिकाण आहे. आणि महाड हे जे आहे ते येतं रायगड जिल्ह्यामध्ये. याला संदर्भ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 तळ्याचं सत्याग्रह. तर तेच ते महाड. ह्या भोरला आणि महाडला ह्या दोन ठिकाणांना जोडणारा घाट खालीलपैकी कोणता, असा हा प्रश्न आहे. ऑप्शन आहेत माळशेज घाट, भोर घाट, थळ घाट, वरंधा घाट. आता पहिला एक समजून घ्या की माळशेज घाट कुठल्या दोन ठिकाणांना जोडतो. तर माळशेज घाट जोडतो तुम्हाला ह्या दोन ठिकाणांना जोडतो. आर्यघाटा कल्याण किंवा नगर कल्याण असं म्हणू शकता. अहमदनगर कल्याण या दोन ठिकाणांना हा घाट जोडतो, माळशेज घाट. पुढचा घाट आहे बोर घाट. हा जोडतो पुणे आणि मुंबई या ठिकाणांना. तिथनं पुढचा तिसरा घाट आहे थळ घाट किंवा ह्याला कसारा घाट असं म्हटलं तर मग हा जोडतो मुंबई आणि नाशिक या दोन ठिकाणांना. आणि राहिला शेवटचा घाट हा वरंधा घाट किंवा ह्यालाच भोपे घाट किंवा कांबरा घाट असंही म्हटलं तर. आणि हा जोडतो भोर आणि महाड या दोन ठिकाणांना. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरंधा घाट, भोपे घाट किंवा कांबरा घाट. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 55. भारतातील रेशीम उद्योगाची राजधानी असे डॉट 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 शहरास म्हणतात. भारतातील रेशीम उद्योगाची राजधानी असे कोणत्या शहरास म्हणतात हा प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत बंगळुरू, कोइंबतूर, अहमदाबाद आणि कोलकाता. आता बेसिक माहिती आपल्याला ही असायला पाहिजे की पूर्वापारच म्हणजे अगदी इंग्रज भारतात येण्याच्या अगोदरपासूनच भारतातला रेशीम उद्योग हा प्रसिद्ध आहे. आपल्याकडे जे रेशीम तयार होतं त्या रेशमाचा जो धागा असतो तो त्वचेला अतिशय उपयुक्त असतो आणि त्याच्यामुळे भारतात ज्या रेशमी वस्त्र तयार व्हायचे त्यांना पूर्वापारच अगदी युरोपपासून तर ह्या मोठ्या प्रमाणात मागणी असायची. मग तो जो रेशीम उद्योग आहे त्याच्यामध्ये भारतीय लोकांनी खूप प्राचीन काळापासूनच नाव कमावलेलं आहे. तो भारतातला एक महत्त्वाचा व्यवसाय होता आणि आताही तो भारतासाठी महत्त्वाचा व्यवसाय आहे. पण तुम्हाला तेच विचारलं की भारतात हा उद्योग मोठ्या प्रमाणात कुठं चालतो, तर त्याचे ऑप्शन्स बघून घ्या. चौथा ऑप्शन दिला तुम्हाला कलकत्ता. कारण कलकत्त्याचा आणि त्या रेशीम उद्योगाचा फारसा संबंध नाही आहे, कारण कलकत्त्याचा वगैरे तिकडला जो भाग आहे त्या भागामध्ये ताग मोठ्या प्रमाणात पिकतो. पण तागावरती आधारित जो उद्योग आहे तो त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो. अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पहिली तागाची गिरणी जी आहे ती कलकत्त्याला चालू झाली 1855 साली. रेशरा कलकत्त्याजवळ असणारे ठिकाण आहे त्या ठिकाणापासून ताग उद्योगाची सुरुवात झालेली आहे. दुसरं घ्यायचं म्हटलं तर अहमदाबाद जो आहे तो त्याला भारताचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. मग अहमदाबादसोबत अजून एक शहर आहे मुंबई आणि अहमदाबाद या दोन शहरांना भारताचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. मँचेस्टर हे कापडासाठी प्रसिद्ध असणारं इंग्लंडमधलं एक शहर आहे. त्या शहरावरनं आपले अहमदाबादला आणि मुंबईला भारताचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. हे कापड उद्योगाशी संबंधित शहर आहे. दुसरा अजून 2 नंबरचा ऑप्शन बघितला तर कोइंबतूर आहे. कोइंबतूर हे शहर आहे ते सुद्धा सुती कापडासाठी प्रसिद्ध असणारं शहर आहे. सुती कापड घेण्याचं फार मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण ह्या कोइंबतूर जवळ झालेलं आहे. आणि याच ठिकाणी आपलं ऊस संशोधन केंद्र जे आहे राष्ट्रीय ऊस संशोधन केंद्र हे सुद्धा याच ठिकाणी आहे कोइंबतूरला. राहिला ऑप्शन पुढचा बंगळूर. तर हा बंगळूर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, कारण भारतातलं जर संपूर्ण भारत कन्सिडर केला तर भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये रेशीम हे कर्नाटक राज्यामध्ये तयार होतं. कर्नाटक राज्यामध्ये त्यात कुर्ग नावाचा जिल्हा आहे तो ह्या रेशीम उद्योगासाठी अतिशय फेमस आहे. आणि त्याची राजधानी म्हटलं तर कर्नाटकमध्ये हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण जे आहे ते बंगळूर शहराच्या आसपास झालेले दिसते. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बंगळूर.